राम के स्वागत के लिए पूर्वी इलाके में साईबाब मंदिर की सफाई। बीजेपी विधान परिषद विधायक प्रवीण दरेकर। ऐसे में कुछ सवाल है, जानने के लिए सुने मुंबई की दृष्टि समाचार। 22 जनवरी को अयोध्या नगरी में श्री राम मंदिर में राम मूर्ति स्थापित की जाएगी। स्थापना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के शुभ हाथों से की जाएगी और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने देशवासियों से देश के सभी मंदिरों की साफ सफाई करने की भी अपील की है। श्री राम के स्वागत के लिए पूर्वी इलाके में साईबाब मंदिर की सफाई बीजेपी विधान परिषद विधायक प्रवीण दरेकर की मौजूदगी में की गई। इस दौरान बड़ी संख्या में बीजेपी कार्यकर्ता भी मौजूद थे। बाइट प्रवीण दरेकर विधायक। 22 तारखेला आपलं दैवत प्रभू श्रीरामाचं मंदिराचं त्या ठिकाणी उद्घाटन होत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सातत्यानं स्वच्छतेला प्राधान्य दिलंय। स्वच्छता अभियान या देशात स्वतः झाडू हातात घेऊन त्या ठिकाणी सुरू केलंय आणि त्याच्यामुळे स्वच्छतेला वेगळं महत्त्व या देशामध्ये मोदी साहेबांनी आणलेलं आहे। आणि 22 जानेवारीला मंदिराचं उद्घाटन होत असताना जर अयोध्यामध्ये मंदिर थाटामाटात उद्घाटन होत असेल आणि जर आपली इतर मंदिरं त्या ठिकाणी जर घाण असेल, अस्वच्छ असतील, तर ते योग्य ठरणार नाही। अशा प्रकारची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची आहे आणि त्यातनं भारतीय जनता पार्टीनं संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये नव्हे देशभरात अशा प्रकारचं स्वच्छता मंदिरांमध्ये किंवा परिसर स्वच्छ करण्याची मोहीम घेतली। स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी परवा मुंबादेवीच्या मंदिरामध्ये जवळपास अर्धा तास त्या ठिकाणी मंदिर आणि परिसर स्वच्छ केला। आज आम्ही या ठिकाणी अशोकवन या साई मंदिराचा आतील भाग गाभारा असेल, कळसाच्या आत त्या ठिकाणी स्वच्छता असेल किंवा परिसर आणि मंदिरातलं अगदी पाण्याने धुवून स्वच्छ करण्याचं काम आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या माझ्या सहकारी कार्यकर्त्यांनी केलं आणि मोदी साहेबांनी जो स्वच्छतेचा मंत्र दिलाय तो पाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। आज पंतप्रधान मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत आणि याच दौऱ्यावरून हो दादा सगळे चिखल पुढे नका जाऊ रे, पुढे नका जाऊ। वीडियो वाले भाई पूरा चांगले